दिल्लीमधल्या जंतर मंतरवरून निघालेला कॉकरोच जनता पार्टीचा धडक मोर्चा हा थेट संसदेच्या दारापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। संसदेच्या बाहेरची दृश्य आपण बघितली तर कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मोठ्या प्रमाणावरती बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। आंदोलकांना रोखण्यासाठी ही सगळी व्यवस्था सध्या केली जाते। दुसरीकडे अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण मागे देखील घेतलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर दिपके यांनी उपोषण सोडलंय, मात्र तरी देखील हा रोष काही कमी होताना दिसत नाहीये। धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा कधी देणार या सगळ्याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, काही ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला, यामध्ये काही विद्यार्थी देखील आंदोलक देखील जखमी झाले। तर ही आताची दृश्य आपण बघितली तर काही आंदोलकांना आणि विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। काही हजार आंदोलक हे सध्या रस्त्यावरती उतरलेले आपण पाहतोय। जंतर मंतरवरती आधी हे आंदोलन सुरू होतं आणि आज संसदेवरती हा मोर्चा निघालेला होता। तर मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आली, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। ज्या वेळेला हे आंदोलक गेट पर्यंत पोहोचलेले होते तेव्हा सुरक्षा रक्षक हे गेटच्या दिशेने धावलेले होते। अनेकांनी आपल्या बंदुका देखील जवानांनी रोखून धरलेल्या होत्या, त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय। तर दुसरीकडे हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन हे आंदोलक ज्यावेळेला जंतर मंतरवरून संसदेच्या दिशेने निघाले तेव्हा त्यांना थोपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या आंदोलकांचा रोष बघता त्यांच्यावरती लाठीचार्ज देखील पोलिसांनी केला होता आणि अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या होत्या। सध्याची अपडेट जर आपण घ्यायची म्हटली तर सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची चर्चा सुरू आहे। त्यामुळे या चर्चेच्या नंतर आता धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार का हे बघणं औत्सुक्याचं राहणार आहे। मोठ्या प्रमाणावरती देशाच्या कानाकोपऱ्यामधून आलेले विद्यार्थी आंदोलक हे यामध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय आणि या सगळ्याचे पडसाद राज्यामध्ये देखील उमटत आहेत आणि राज्यामध्ये देखील अशाच पद्धतीची आंदोलनं सुरू आहेत।